भारतीय संस्कृतीतल्या प्रमुख सणांपैकी नवरात्र हा एक महत्त्वाचा सण आहे, ज्याला नवरात्रोत्सव असंही म्हटलं जातं। हा उत्सव भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन झाल्यानंतर पितृपक्षाचा काळ येतो। त्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते या नवरात्रीचे। या काळात बाजारासह अनेक ठिकाणी देखील वातावरण प्रफुल्लित झालेलं दिसतं। जणू काही या नवरूपांच्या आगमनासाठी सारे जण आतुर असतात। नवरात्रीचा उत्सव हा भारतात सगळीकडे जल्लोषात साजरा केला जातो। अश्विन महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या प्रतिपदेपासून नवरात्राच्या उत्सवाला प्रारंभ होतो। यंदाच्या वर्षी घटस्थापना ही 3 ऑक्टोबरला आहे। या काळात देवीच्या अनेक रूपांची पूजा केली जाते। तसेच विविध रंगांचे वस्त्र परिधान करण्याची प्रथा मागील काही काळापासून सुरू आहे, ज्यामुळे देवीच्या 9 रूपांसाठी 9 रंगांची निवड केली जाते। अर्थातच आपल्या भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष महत्त्व आहे, त्यामुळे रंगांचा हा उत्सव नवरंगोत्सव म्हणून देखील अनेकांना प्रसन्न करतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात नवरात्रीच्या या 9 रंगांविषयी आणि देवीच्या महतीविषयी। तर 3 ऑक्टोबर पहिला दिवस आहे पिवळा। या दिवशी घटस्थापना असून देवी दुर्गेच्या पहिल्या रूपाचे अर्थात शैलपुत्रीचे पूजन केले जाईल। पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून तिचे नाव शैलपुत्री। दिनांक 4 ऑक्टोबर दिवस दुसरा, रंग हिरवा। हिरवा रंग हा निसर्गाचं प्रतीक मानला जातो। नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते। ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी अर्थात याचा अर्थ आचरणात आणणारी। तिसरा दिवस 5 ऑक्टोबर शनिवार, रंग राखाडी। राखाडी हा रंग स्थिरतेचं प्रतीक आहे, त्यामुळे या दिवशी दुर्गा देवीच्या तिसऱ्या रूपाची अर्थात चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते। 6 ऑक्टोबर रविवार, रंग नारंगी अर्थात केशरी। केशरी हा रंग शांतता आणि ज्ञानाचं प्रतीक आहे, त्यामुळे या दिवशी चतुर्थी असल्यानं देवी कुष्मांडाचं पूजन केलं जातं। दिनांक 7 ऑक्टोबर सोमवार, रंग पांढरा। पांढरा रंग हा निर्मळ, शुभ्र, शांतता आणि पावित्र्याचं प्रतीक मानला जातो, त्यामुळे या दिवशी महापंचमी असून स्कंद मातेचं पूजन केलं जातं। 8 ऑक्टोबर मंगळवार, रंग लाल। लाल रंग हा प्रेमाचं, रागाचं आणि संघर्षाचं प्रतीक मानला जातो। या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते। निळा रंग हा ऊर्जा प्रदान करतो। या दिवशी सप्तमी असून देवी कालरात्रीची पूजा केली जाते। दिनांक 10 ऑक्टोबर गुरुवार, रंग गुलाबी अर्थात गुलाबी हा रंग प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो। या दिवशी महाअष्टमी असते। देवी महागौरीचं पूजन करून कन्या पूजन देखील केलं जातं। जांभळा रंग महत्वाकांक्षा, ध्येय आणि ऊर्जा यांचं प्रतीक मानलं जातं। या दिवशी नवमी असून देवी सिद्धिदात्रीचे पूजन केले जाते। चला तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।